गोष्टींना, माणसांना, परिस्थितींना लेबल्स देण्यापेक्षा आपण त्या स्वीकारल्या तर अडचणींवरचे मार्ग निघत जातील. सगळेच प्रश्न आपोआपच सुटतील, असं नाही का वाटत तुम्हाला? नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. एखाद्या गोष्टीची नवी सुरुवात करण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय माहिती आहे? लेबल्स काढून टाकणे. मला जमतच नाही, मी अशीच आहे, माझं हे नातं जरा खराबच आहे, माझ्या आजूबाजूची परिस्थिती नकारात्मकच आहे, मी वाईटच दिसते, हे आणि ह्यांसारखे बरेच लेबल्स आपण स्वतःला आणि इतरांना सुद्धा देत असतो. त्यामुळे त्याच्या पुढचा विचारच आपण करू शकत नाही. मी जरा जाडच आहे असा लेबल आपण स्वतःला दिला तर मी बारीक कशी होऊ याचा विचार आपण करू का? तर नाही. म्हणूनच लेबल्स सोडून काही गोष्टी स्वीकारायच्यात. आता स्वीकारायचं आहे म्हणजे सगळंच स्वीकारून बसायचं का? तर नाही. ज्या गोष्टी बदलता येणार आहेत त्या बदलण्यासाठी काम करायला सुरुवात करायची आहे. पण मग उगाचच तिथे लेबल्स द्यायचे नाही आहेत की मला जमणार नाही, मी करू शकणार नाही. जे बदलता येत आहे ते नक्कीच प्रयत्नांनी बदलायचं आहे, पण जे काहीही केलं बदलत नाही आहे त्याच्या मागे आपला वेळ वाया घालवायचा नाही. बघा, जर आपण एखाद्या व्यक्तीला नकारात्मक म्हणून लेबल दिला तर त्याची प्रत्येकच गोष्ट आपल्याला नकारात्मक वाटू लागते. मुळात कोणतीच व्यक्ती आणि परिस्थिती नकारात्मक किंवा सकारात्मक नसते. आपला एक दृष्टिकोन झालेला असतो. एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा तिच्या वागण्यावरून आपण आपला दृष्टिकोन ठरवतो. आणि मग एकदा का आपला दृष्टिकोन नकारात्मक झाला की मग त्या व्यक्तीने आपल्याला एखादा चांगला जरी सल्ला दिला तरी मग आपल्या मनामध्ये असे विचार यायला लागतात की अरे हां, ही व्यक्ती मुद्दामच मला असं सांगत असेल. हा मान्य आहे की बऱ्याचदा आपल्याला अशा लोकांकडून नको असलेले अनुभव येतात आणि मग त्यावरून आपण त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन ठरवतो. पण मग म्हणूनच त्यांच्या प्रत्येकच गोष्टीबद्दल नकारात्मक विचार करण्याची गरज नाही आहे ना. आणि म्हणूनच आपल्याला हे लेबल्स काढून टाकायचे आहे. म्हणजे मग समोर असणारी कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती आपल्याला एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आपल्याला इझिली समजेल किंवा मग अशा परिस्थितीमधून किंवा अशा लोकांच्या सानिध्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला शांत डोक्याने विचार करण्याची जी क्षमता आहे ती आपण निर्माण करू शकू जेव्हा आपण हे लेबल्स जे आहेत ते काढू. कारण जेव्हा आपण हे लेबल्स काढू त्यावेळेला आपण पुढचा विचार करणार आहोत. जोपर्यंत हे लेबल्स आपण गोष्टींना देणार आहोत तोपर्यंत हे असंच आहे या मतावरती आपण ठाम राहणार आहोत. पण जेव्हा आपण हे लेबल्स देणं सोडून देऊ आणि आता पुढे काय करायचं याचा विचार करायला सुरुवात करू त्यावेळेला गोष्टी सोप्या होत जातील. मला मान्य आहे की बऱ्याचदा ना गोष्टी खूप क्षुल्लक असतात पण तरीही त्यांना सामोरं जाणं खूपच चॅलेंजिंग वाटू लागतं. मग अशा वेळेला आपण गोंधळून जातो आणि एकाच ठिकाणी अडकून पडतो. मग तिथे राहून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या तत्वांवरती ठाम राहून निर्णय घेणं गरजेचं असतं. कोणीतरी आपल्याला काय म्हणेल का? किंवा आपलं जे आजूबाजूच्या लोकांसोबत असणारं नातं आहे किंवा त्या नात्यांमधला जो बॉन्ड आहे तो खराब होईल का या भीतीने आपण अनेक गोष्टी उगाचच ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या साच्यामध्येच स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे आपण फसतो. एखाद्या गोष्टीला जेव्हा सामोरं जाणं उगाचच चॅलेंजिंग वाटतं तेव्हा आपण कोणत्या गोष्टीला काय उत्तर देणार आहोत हे जर सर्वांगीण दृष्टीने योग्य असेल तर मग तिथे ते उत्तर देऊन किंवा ती कृती करून पुढे गेलं पाहिजे. प्रत्येकच वेळी आपण प्रत्येकाच्याच नको त्या अपेक्षा पूर्ण करत जर राहिलो किंवा पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये जर राहिलो त्यामध्येच जर आपण अडकून पडलो तर मग आपण आपल्या आयुष्याचा आनंद कधी घेणार? आपण आपलं आयुष्य कधी जगणार? आपल्याकडून ज्या गोष्टी शक्य होतात अगदी सहजतेने करणं आपल्याला जे सोपं जातं ते आपण इतरांसाठी करतोच की. पण एखादी गोष्ट आपल्या तत्वाबाहेरची असेल किंवा उगीचच आपल्याला कोणीतरी फोर्स करत असेल की तू असंच कर, तू तसंच कर, तर मग तिथे थोडंसं आपल्या बाजूने विचार करून आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतं आहे ते वागणं चुकीचं नाही आहे ना. हां, पण त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला आपल्याला लेबल द्यायचं नाही आहे. लेबल्स देणं टाळून आत्ता ही परिस्थिती अशी आहे आणि आता इथून पुढे मला हे असंच वागायचं आहे किंवा हे मी असंच करणार आहे, माझ्यासाठी हे कम्फर्टेबल आहे तर मी हेच करणार आहे, हा विचार करून पुढे चालत राहायचं आहे. मला मान्य आहे की आपल्या मनावरती भावनांचा परिणाम होतो. आपण भावनेच्या भरामध्ये एखादी गोष्ट बोलून जातो किंवा एखाद्या गोष्टीला आपण नकारात्मक किंवा सकारात्मक ठरवतो.
आपल्या मनावरती 100% भावनांचा होणारा परिणाम आपण रोखू शकत नाही, पण तरी देखील आपण प्रयत्न तर करूच शकतो ना. आपण ज्या प्रकारे आपल्या भावनांवर प्रक्रिया करतो त्या प्रकारे ते आपल्या स्वभावात दिसून येतात. आणि म्हणूनच सतत आपल्या भावनांवरती प्रक्रिया करणं, आपल्या भावनांवरती विचार करणं आणि त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणणं खूप गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टींचा शेवट हा आपल्यावरतीच येतो. आपण काय करतोय किंवा आपण काय करत नाही आहोत याकडे लक्ष देणं आणि याचाच विचार करणं खूप गरजेचं आहे. गोष्टींना लेबल्स देणं सोपं आहे, पण आपल्याला त्यामध्ये पडायचं नाही आहे. आपल्याला त्यापेक्षा पुढे जायचं आहे. कोणत्याही गोष्टीला जर आपण लेबल देत बसलो, परिस्थितींना जर आपण लेबल देत बसलो, तर आपण तिथेच अडकून पडतो. आपल्याला आपला ॲक्सेप्टन्स वाढवायचा आहे आणि पुढे चालत राहायचं आहे. आणि हे कधी शक्य होणार आहे? जेव्हा आपण लेबल्स देणं टाळू किंवा पूर्णपणे बंद करू त्यावेळेला. बरं, आणखी असे कोणते विषय आहेत ज्यावरती मी बोलावं असं तुम्हाला वाटतंय ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नकात. आणि आजचा हा छोटा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट्समधून कळवा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूप आवडतात. लवकरच अशाच एका छान नवीन विषयासोबत व्हिडिओसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.